30 एप्रिल रोजी होणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेकरता आपण ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचं डिस्कशन जे आहे ते बघतो आहोत आणि रोज एक प्रश्न या वेगाने आपण ते जातो. काल आपण मला वाटतं याच्यावरचा प्रश्न पाहिला 16व्या घटना दुरुस्तीवरचा. ग्रुप सीचा पेपर आपण आधी बघत आहोत, कारण ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही पेपरमधले पॉलिटीचे जर प्रश्न तुम्ही पाहिले असतील तर त्याचा दर्जा जो आहे त्याच्यामध्ये फार असं काही भिन्नत्व नाही. म्हणजे डिफिकल्टी लेवल जर तुम्ही म्हटलं तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला कमी अधिक फरकानं ते समसमानच आढळून येतं. तर ग्रुप सीचा प्रश्न क्रमांक 17 जो आहे ए संचातला काय होता तो बघूया आपण पॉलिटीचा. राज्यघटनेच्या भाग माझ्याकडे पेपर आहे, इथे बोर्डवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न बघता येईल. राज्यघटनेच्या भाग काय म्हटले 17 अंतर्गत सर्व 9 कलमे कोणती आहेत. तुम्ही जर डेक्कन आयएसच्या जुन्या टेस्ट सिरीज पाहिल्या असतील कंबाईनच्या पूर्वीच्या, तर त्याच्यामध्ये अनेकदा ऑफिशियल लँग्वेज प्रोव्हिजन्स कार्यालयीन भाषा जे काही आहे कार्यालयीन भाषेवरती मी प्रश्न टाकलेले आहेत. कार्यालयीन भाषेसंदर्भात काय काय तरतुदी आहेत भाग 17 मध्ये आर्टिकल 343 ते 351. विशेषतः गेल्या 3-4 वर्षांपासून किंवा अगदी 4-5 वर्षांपासून MPSC प्रिलिम्समध्ये ते आपल्याला ट्रेंड दिसून येतो की महाराष्ट्राच्या संदर्भात की रिजनल लँग्वेजेसचा जो काही भाग आहे, प्रांतांच्या ज्या काही भाषा आहेत, तर त्याच्या संदर्भात काही प्रश्न आपल्याला आढळून आलेले होते. त्यामुळे नेहमी माझी एक सवय जी आहे की कुठलाही मुद्दा टेस्ट सिरीजमध्ये डिस्कस करत असताना ज्यावेळेला मी त्याचं टायटल सांगतो की कार्यालयीन भाषा, तर भाग 17 आहे 343 ते 351 आहे, फंडामेंटल राईट्स आहेत भाग 3 आहे 12 ते 35. तर त्यावेळेला जोड्या लावामध्ये एका वाक्यात उत्तर द्यामध्ये हे आपल्याला एक्सपेक्टेड असतं, असं अनेकदा ते सांगितलेलं आहे. त्यामुळं हा प्रश्न काही फार टफ नव्हता. कार्यालयीन भाषेच्या संदर्भात त्याचा बंच लक्षात असणं म्हणजे 343 to 351 हे फार काही असं अवघड नव्हतं. मेजर जे काही सगळे एरियाज आहे मिसलेनस संकीर्णमध्ये टेस्ट सिरीजच्या डिस्कशनमध्ये मी अनेकदा सांगत असतो की ऑफिशियल लँग्वेज हे महत्त्वाचा भाग जो काही आहे तो आहे. मग आता याला जोडून समजा बेसिक चर्चा करायची असेल तर कार्यालयीन भाषेच्या संदर्भात भाग 17 अंतर्गत 343 to 351 मध्ये काय तरतुदी आहेत की नेमकं कार्यालयीन भाषेचा वापर जो आहे तो कसा आणि कोणत्या भाषांचा वापर जो आहे तो करण्यात यावा. मग 4 सेक्टर एम लक्ष्मीकांतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यात दिलेले आहेत. पहिलं ते म्हणजे लँग्वेज ऑफ द युनियन. युनियनची जी काही भाषा आहे, संघ ज्याला आपण म्हणतो, मी आता इथे लिहितो युनियन म्हणजे संघ शासन जे काही आहे तुमचं किंवा तुमचं पार्लमेंट जे काही आहे, तर या युनियनच्या पातळीवर कोणती भाषा जी आहे कार्यालयीन वापरासाठी वापरायला हवी, हा एक भाग याच्यामध्ये येतो. दुसरा भाग याच्यामध्ये येतो तो म्हणजे जे काही तुमचे रिजनल लँग्वेजेस आहेत, प्रांत जे काही आहेत, त्या प्रांतांच्या संदर्भात कार्यालयीन भाषेची काय तरतूद करता येईल, हा यातला महत्त्वाचा भाग. हे दोन्ही भाग हे महत्त्वाचे आहेत. तिसरा भाग येतो लँग्वेज ऑफ द ज्युडिशरी अँड टेक्स्ट ऑफ लॉज, म्हणजे तुमचं जे काही न्यायमंडळ आहे किंवा न्यायपालिका आहे, शॉर्टमध्ये मी लिहितो न्यायपालिका जी काय आहे ह्यांच्याकरता भाषेची काय तरतूद आहे आणि जे काही कायदे किंवा त्याच्या ज्या काही संहिता आहेत त्याकरता भाषेची काय तरतूद आहे. आणि चौथा भाग जो येतो तो म्हणजे स्पेशल डायरेक्टिव्स, स्पेशल विशेष जे काही तुमच्या सूचना आहेत किंवा काय आहेत, म्हणजे मायनॉरिटीज असतील किंवा ज्या काही अल्पसंख्याक भाषा किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या संदर्भात काही तरतुदी ज्या येतात त्या चौथ्या सेक्शनमध्ये येतात. म्हणजे संघ त्याची जी काही भाषा असेल ती युनियनची, प्रांत जे काही आहेत त्यांच्या ऑफिशियल लँग्वेजच्या तरतूद काय, न्यायपालिकेच्या संदर्भात आणि कायद्यांच्या स्वरूपात काय तरतूद आहे आणि त्या भाषेच्या संदर्भात काही विशेष आणखी काय तरतुदी आहेत त्या. तर या 4 सेक्शनमध्ये आर्टिकल 343 to 351 मध्ये कार्यालयीन भाषेसंदर्भातल्या तरतुदी आहेत. यातल्या प्रत्येक सेक्शनवरचे प्रश्न आपल्या जुन्या टेस्ट सिरीजच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला सापडतील. विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांनी जे रिसेंट चेंजेस केलेत, MPSC मेन्सला सुद्धा त्याच्यावर काही प्रश्न आलेले होते म्हणून मी ते रिसेंट चेंजेस सुद्धा डिस्कस केलेले आहेत. GS2 मध्ये पॉलिटीच्या याच्यामध्ये ते प्रश्न आपण गेल्या वर्षी विचारलेले होते. सो हा प्रश्न असा काही टफ नव्हता. 343 ते 351 हे पाठच असायला पाहिजे कार्यालयीन भाषेच्या संदर्भात. मग चालता चालता समजा आपण त्यातली पहिली प्रोव्हिजन जी आहे युनियनची जी काही भाषा आहे, म्हणजे तुमच्या केंद्राच्या पातळीवरती काय भाषेचा प्रयोग आहे, कुठली भाषा जी आहे ती ऑफिशियल लँग्वेज तुमची कार्यालयीन भाषा, अधिकृत कार्यालयीन भाषा म्हणून रेकग्नाइज केली आहे. तर संविधानामधल्या मेजर तरतुदी काय आहेत त्या आपण 1 by 1 समजा डिस्कस केल्या. काय काय आहेत मेजर तरतुदी कार्यालयीन भाषेच्या संदर्भात, म्हणजे युनियनची जी काही भाषा आहे लँग्वेज त्याच्यामधल्या महत्त्वाच्या तरतुदी समजा मी इथे लिहितो 1 by 1. काय आहे, कुठली स्वीकारलेली आहे तुम्ही, तर हिंदी जी काही आहे ती कॉन्स्टिट्यूशननी स्वीकारलेली आहे ॲज अ
ऑफिशियल लँग्वेज, कार्यालयीन भाषा म्हणजे तुमच्या सगळ्या व्यवहारांसाठी तुम्ही कुठली भाषा वापरावी? हिंदी. रिटन इन देवनागरी स्क्रिप्ट म्हणजे लिपी कुठली आहे? ही जी आहे ही देवनागरी. ही कार्यालयीन वापराकरता तुम्ही स्वीकारलेली आहे संविधानानं. त्यातले आकडे जे काही आहेत म्हणजे नंबर्स जे काही आहेत ते मात्र इंटरनॅशनल फॉर्ममध्ये जे काही वापरतो ते त्यांनी स्वीकारलेले आहेत. म्हणजे आपण असे जे लिहितो ना 1 2, तर असे न करता इंटरनॅशनल फॉर्ममधले जे काही आहेत ते स्वीकारले आहेत. म्हणजे लिपी जी आहे ही देवनागरी आणि आकडेवारी जी काही आहेत तुमची ते इंटरनॅशनल फॉर्ममध्ये. ही तुमची अधिकृत भाषा युनियनच्या पातळीवर असं त्यांनी म्हटलं. पण प्रॉब्लेम असा काय होता की स्वातंत्र्यापूर्वी इथे आपल्याला माहिती आहे सगळं वासाहतिक ती सत्ता आहे आणि त्यामुळे इंग्लिश जी काही आहे तिचा वापर सर्वत्र आपल्याला दिसून येतो. शासकीय पातळीवर दिसून येतो, नोकरशाहीच्या पातळीवर दिसून येतो. त्यामुळे मग इंग्लिशचं करायचं काय हाही प्रश्न होता. मग ही तरतूद जेव्हा त्यांनी केली की हिंदी ही आता तुमची ऑफिशियल लँग्वेज असेल, परंतु तुमचं संविधान लागू झाल्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून पुढील 15 वर्षापर्यंत हिंदी बरोबरच इंग्लिशचा वापर सुद्धा तुम्हाला करता येईल अशी सुद्धा तरतूद जी आहे ती संविधानामध्ये केली. म्हणजे 1965 पर्यंत तुम्ही हिंदी बरोबर इंग्लिश सुद्धा वापरू शकता. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा. मग आता इंग्लिशचा प्रभाव एकंदरीत कमी करण्यासाठी आणि हिंदी जी काही आता ऑफिशियल लँग्वेज म्हणून तुम्ही रेकग्नाइज केली आहे, तिला मान्यता दिली आहे, तिचा वापर वाढवण्यासाठी काही तरतुदी सुद्धा संविधानामध्ये आहेत. युनियनची लँग्वेज या सेक्शन खाली आपण हे मुद्दे बघत आहोत की एक हिंदी असेल देवनागरी फॉर्मॅटमध्ये, इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये त्याचे नंबर्स असतील. इंग्लिश जी आहे ती 15 वर्ष तुमचं संविधान लागू झाल्यानंतर किंवा संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कंटिन्यू होईल 65 पर्यंत. हिंदीचा वापर वाढवण्यासाठी मग त्याच्यामध्ये त्यांनी काही तरतुदी केल्या की काय, संविधान लागू झाल्यानंतरच्या 5 वर्षांनी म्हणजे 1950 पासून 5 वर्ष 1955 5 वर्षांनी राष्ट्रपती जे काही आहेत हिंदीच्या प्रोग्रेसिव्ह यूजसाठी आणि इंग्रजीचा वापर जो आहे तो कमी व्हावा, कंट्रोलमध्ये यावा म्हणून एक कमिशन बसवतील. आणि पुन्हा 10 वर्षांनी म्हणजे 1960 साली संविधान लागू झाल्यानंतर 5 वर्ष म्हणजे 1955ला एक बसवतील आयोग. त्याच पर्पजसाठी पुन्हा 10 वर्षांनी म्हणजे 1950 पासून 10 वर्षांनी तर 55ला एक बसवतील, 60ला एक बसवतील जेणेकरून हिंदीचा वापर वाढेल. आणि या जे काही कमिशन जे काही बसवले असतील राष्ट्रपतींनी तर त्यांच्या रेकमेंडेशनचा विचार करण्यासाठी संसदेची समिती बसेल. अशा काही बेसिक तरतुदी ज्या काही आहेत त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये केल्या होत्या. आणि त्याच्यानुसार 1955 मध्ये BG खेर यांच्या अध्यक्षतेखाली BG खेर 1955 BG खेर यांच्या अध्यक्षतेखाली जे काही आहे राष्ट्रपतींनी आयोग बसवला घटनेत तरतूद केल्याप्रमाणे. आणि 1960ला दुसरा आयोग जो आहे का तर त्यांनी बसवलाच नाही म्हणजे एकच बसवला 55ला. या BG खेर आयोगानं ज्या काही शिफारशी केल्या त्याच्यावरती विचार करण्यासाठी संसदेने गोविंद वल्लभ पंत यांच्या अध्यक्षतेखाली जे काही आहे ती संसदेची समिती बसवली. आणि फायनली 1963ला तुमचा ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट येतो म्हणजे कार्यालयीन भाषा अधिनियम. आणि ज्याच्यामध्ये पुढे सबसिक्वेंट चेंजेस होत गेले. कार्यालयीन भाषा अधिनियम 1963 संसदेने जो काही आहे तो पारित केला. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं की हिंदी तर आहेतच परंतु इंग्रजीला जी मूळ संविधानामध्ये 1965 पर्यंत वापरा अशी मुभा दिली होती, इंग्रजीला जे काही आहे त्यांनी इनडेफिनाईट काळाकरता म्हणजे 1965 पर्यंतच नव्हे तर इथून पुढे हिंदी बरोबरच इंग्लिश सुद्धा एक ॲडिशनल लँग्वेज म्हणून रेकग्नाइज केली, जिचा वापर युनियनचं जे काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये त्यांनी अलाउड करून टाकला. 1963च्या ऑफिशियल लँग्वेज ॲक्टनुसार इंग्लिशला त्यांनी एक्सटेन्शन दिलं. आता हे इंग्लिशला एक्सटेन्शन देण्याचा अधिकार संसदेला कुठून मिळाला तर ती तरतूद सुद्धा कॉन्स्टिट्यूशनमध्येच आहे. म्हणजे आत्ता ज्या आपण बाकीच्या तरतुदी पाहिल्या की हिंदीला तुम्ही बढावा द्या, हिंदीच्या प्रोग्रेसिव्ह यूजसाठी हे करा, परंतु त्याचबरोबर इंग्लिशचं काय करता येईल पुढे याच्या संदर्भातला अधिकार सुद्धा घटनेनं संसदेला दिलेला आहे. त्या अधिकाराच्या अधीन राहून संसदेने या ॲक्ट अन्वये 1965 नंतर इंग्लिशला कंटिन्यू करण्याचा कायदा जो काही आहे तो केलेला आहे. सो लँग्वेज ऑफ द युनियन या टायटल खाली म्हणजे जे 4 भाग आपण पाहिले की प्रांतांची भाषा, संघाची भाषा, त्यानंतर ज्युडिशरीची भाषा आणि विशेष काही ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठीची भाषा, त्यातला पहिला भाग जो आहे तो मी या प्रश्नाच्या निमित्तानं डिस्कस केला. परंतु 343 ते 351 भाग 17 ऑफिशियल लँग्वेज किंवा कार्यालयीन भाषेसंबंधीच्या ज्या तरतुदी आहेत हे पाठच असायला पाहिजे. जुने प्रश्न आपल्या ॲपवर आहेत, तुम्ही तिथे बघू शकता की याच्यातले डिटेल सगळं तिकडे डिस्कस केलेलं आहे. तर हा झाला आपला
17वा प्रश्न म्हणजे दुसरा प्रश्न, काल आपण पहिला प्रश्न डिस्कस केला होता ग्रुप सीच्या आयोगाच्या गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतला. धन्यवाद.